विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यात यंदा सोयाबीनचे बाजारभाव घसरलेत आणि तीच परिस्थिती कापसाची सुद्धा झाली आहे। किमान तुरीला समाधानकारक भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झालाय। तुरीचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडच मोडले। बघूयात त्याबाबतचा हा रिपोर्ट। हिंगोलीतल्या साखरा गावातलं हे विदारक दृश्य। अतुल राऊत नावाच्या या शेतकऱ्यानं आपल्या शेतातल्या 10 एकर तुरीवर रोटावेटर फिरवला। आधीच तुरीच्या पिकाला शेंगा नाहीत, त्यात बाजारात तुरीचा भाव घसरल्यामुळे उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली। बाजारात तुरी आणि हवालदिल शेतकरी अशी विदर्भातल्या बळीराग्याची गत झाली। ऑक्टोबर महिन्यात तुरीचा भाव 10 ते 11 हजार रुपये क्विंटल होता। 2 डिसेंबरला तुरीचा भाव 10,000 रुपये क्विंटल झाला। 16 डिसेंबरला तुरीचा भाव 8 ते 9.5 हजार रुपये क्विंटल झाला। गेल्या महिन्याभरात 4 ते 5 हजार रुपयांनी भाव घसरला। बाजारात येण्यापूर्वी व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले असा आरोप शेतकरी करतात। राज्य सरकारने जे तूर जे आयात केलेली आहे, समजा याचे जे भाव जे वाढले म्हणजे कमी झालेले आहे, याच्यामुळं आमचं भरपूर प्रमाणात नुकसान होऊन राहिलेलं आहे। सरकारने याकडे थोडंसं जास्त प्रमाणात आमच्या तुरीले भाव देऊन आमच्या हे केलं पाहिजे। सारं पीक घेऊनही जर आमच्या मालाले जर समजा भाव जर मिळत नसेल तर आम्ही जगाव कसं? सोयाबीन, कापूस आणि तूर ही 3 मुख्य खरीप पिकं एका पाठोपाठ एक तिन्ही पिकांना मातीमोल भाव मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला। त्यावरून आता विरोधकांनी सुद्धा सरकारवर टीकेची तोफ डागली आहे। आता हे भांडवलशाहींचं सरकार आहे, यांना शेतकऱ्यांचं काय घेणं देणं नाही आहे। आमचं ज्या वेळेला सरकार होतं त्यावेळेला 12,000च्या वर तुरीला भाव होते आणि आज तूर निघते आहे तर 7,000मध्ये शेतकऱ्याला विकावी लागते। मग हे सरकार भलं कोणाचं करत आहे? सोयाबीनला भाव देत नाही आहे, कपाशीला नाही आहे, आज तर तुरीला पण भाव नाही आहे। हे भांडवलशाहीचं सरकार आहे, यांना शेतकऱ्याचं मरणच समजतं, दुसरं काय समजत नाही। शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव देऊ असं आश्वासन केंद्र आणि राज्य सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी दिलं होतं, पण आता सरकार जबाबदारी झटकत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। तुरीला हमी भाव जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिलाय। आठवड्याभरापूर्वी 4 दिवसापूर्वी 12 ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल खपणारी तूर या आठवड्यामध्ये 6,000, 6,500 ते 7,000 रुपये प्रति क्विंटल तूर खपून राहिली। शेतकऱ्यांनी जगाव की मराव हा प्रश्न निर्माण झालेला आहे। कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तर शेतकऱ्यांसमोर फार मोठी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे या सरकारनं हमीभाव तात्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांसह आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा हल्ला झाला। थंडीच्या लाटेमध्ये काही भागात दवामुळे तुरीचं नुकसान झालं, त्यामुळे सरासरीपेक्षा तुरीचं उत्पादन घटणार आहे। त्यात बाजारात तूर जाण्याआधीच भाव घसरल्यामुळे काय करायचं हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।